मित्रांनो, संसदीय लोकशाहीमध्ये खासदाराचं खूप महत्त्व असतं. मग त्या खासदाराचं पहिल्यांदा लोकसभेत निवडून जाणं असो किंवा पार्लमेंटच्या प्रोसिडिंगमध्ये भाग घेणं असो किंवा आपल्या मतदारसंघासाठी, आपल्या राज्यासाठी, देशासाठी पार्लमेंटमध्ये प्रश्न विचारणं असो. त्याचबरोबर खासदाराचा पहिला शपथविधीसुद्धा अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि आपण ह्या अधिवेशनामध्ये या आपल्या नवीन खासदारांचा, लोकप्रतिनिधींचा शपथविधी बघितला. कुणी आपल्या मातृभाषेत शपथ घेतली, कुणी इंग्रजीमध्ये घेतली, कुणी संस्कृतमध्ये घेतली. काही खासदारांना शपथविधीच्या वेळेस पीठासीन अध्यक्षांनी टोकलं, तर काही खासदारांचं कौतुक अध्यक्षांनी केलं. हे सर्व आपण ह्या 18व्या लोकसभेसाठी पहिल्या अधिवेशनामध्ये आपण बघितलं. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, या 543 खासदारांपैकी असे 2 खासदार आहेत की त्या खासदारांना या शपथविधीमध्ये सहभागी होता आलं नाही किंवा पार्लमेंटच्या प्रोसिडिंगमध्ये भाग घेता आला नाही. मित्रांनो, ते खासदार म्हणजे अमृतपाल सिंग आणि इंजिनियर रशीद. आता तुम्ही म्हणाल की दोघं लोक लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत, 10, 12, 15 लाखांमधून हे लोक निवडून गेलेत, तर का बरं यांना शपथविधीमध्ये सहभागी होता येत नाहीये? तर हे सगळं समजून घेण्याआधी तुम्हाला या 2 लोकांची पार्श्वभूमी समजून घ्यावा लागेल. पहिलं म्हणजे अमृतपाल सिंग. मित्रांनो, अमृतपाल सिंग हे पंजाबमधल्या खडूर साहब लोकसभा मतदारसंघामधून निवडून आलेत. अमृतपाल सिंग यांनी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराचा तब्बल 2 लाखाच्या फरकाने पराभव केलाय. पण मित्रांनो, या अमृतपाल सिंगला निवडून येऊन सुद्धा शपथ का घेता येत नाहीये, तर याआधी तुम्हाला या अमृतपाल सिंगची पार्श्वभूमी समजून घ्यावा लागेल. मित्रांनो, हा जो अमृतपाल सिंग जो आहे, हा अमृतपाल सिंग वारिस पंजाब दे या संघटनेचा म्होरक्या. तुम्हाला काही दिवसापूर्वी आठवत असेल की या संघटनेने पंजाबमध्ये एका वेगळ्या देशासाठी, एका वेगळ्या खालिस्तानच्या मागणीसाठी आंदोलन केलं आणि या आंदोलनाच्या केंद्रस्थानी हा अमृतपाल सिंग होता. सध्या या अमृतपाल सिंगवरती NSA लावला. NSA म्हणजे नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट. आणि ह्या NSAच्या अंतर्गत हा जो अमृतपाल सिंग आहे, आसाममधल्या डिब्रुगडमधल्या जेलमध्ये बंद आहे. म्हणजे या अमृतपाल सिंगवरती देशद्रोहाचा आरोप आहे. आणि हा अमृतपाल सिंग आसाममधल्या एका तुरुंगामधून पंजाबमधल्या खडूर साहब लोकसभा मतदारसंघामधून निवडून आलाय. म्हणजे ज्या माणसावरती NSA लावलाय, ज्या माणसाला ह्या देशाचे 2 तुकडे करायचं जे लोक स्वप्न बघतायत, असा माणूस ह्या लोकसभेमध्ये निवडून गेलाय. आणि ह्याच अमृतपाल सिंगवरती हा जो NSA लावलाय, नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट, आणि या नॅशनल सिक्युरिटी ॲक्टमुळेच अमृतपाल सिंगला या शपथविधीमध्ये सहभागी होता येत नाहीये. जर का 60 दिवसाच्या आतमध्ये अमृतपाल सिंग यांनी शपथ घेतली नाही तर त्याची खासदारकी जाऊ सुद्धा शकते. मित्रांनो, NSA म्हणजे हा दहशतवादी कारवायामध्ये सहभागी असणाऱ्या लोकांवरती हा कायदा लावला जातो. आणि ह्या खालिस्तानी मुवमेंटचं, या अमृतपाल सिंगच्या विजयामुळं आपलं एक लक्षात आलं पाहिजे की पंजाबच्या ग्रामीण भागामध्ये, पंजाबच्या ग्राउंडवरती या खालिस्तानी मुवमेंटचे पाळंमुळं किती घट्ट रवले गेले. मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुकीच्या 2 महिन्याआधीच केंद्रीय गृह मंत्रालयाने जो अमृतपाल सिंगवरती हा जो NSA लावला होता, हा NSA 1 वर्ष वाढवला होता. त्याच्यामुळं अमृतपाल सिंग या शपथविधीमध्ये किंवा पार्लमेंटच्या प्रोसिडिंगमध्ये सहभागी होणं हे आता तरी अवघड दिसतंय. यानंतर दुसरं नाव म्हणजे इंजिनियर रशीद. इंजिनियर रशीद हे जम्मू काश्मीरमधल्या बारामुल्ला लोकसभा मतदारसंघामधून निवडून आले. या इंजिनियर रशीदने सुद्धा तब्बल 2 लाखाच्या फरकाने जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांचा पराभव केलाय. पण मित्रांनो, ह्या इंजिनियर रशीदवरती सुद्धा UAPA लावलाय. UAPA म्हणजे मित्रांनो, या इंजिनियर रशीदवरती 2019ला NIA, जी आपली नॅशनल इंटेलिजन्स एजन्सी आहे, या NIAने इंजिनियर रशीदला टेरर फंडिंगच्या आरोपाखाली अटक केली. म्हणजे 370 कलम लागू व्हायच्या आधी जे काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात स्टोन पेल्टिंग व्हायचं, काश्मीरमध्ये जे दहशतवादी कारवाई व्हायच्या, या दहशतवादी कारवायांना हा इंजिनियर रशीद टेरर फंडिंग करायचा असा आरोप या इंजिनियर रशीदवरती NIAने लावलाय. आणि या एक जण NSA खाली आणि दुसरा UAPAच्या आरोपाखाली जेलमध्ये आहेत. आणि हे दोन्ही लोक म्हणजे ढवळ्या शेजारी बांधला पावळ्या. आणि हा ढवळ्या आणि पावळ्या दोघं, एक जण आसामच्या डिब्रुगडमधून आणि एक जण दिल्लीच्या तिहाड जेलमध्ये बसून तब्बल 2-2 लाखाच्या फरकाने हे लोक निवडून आलेत.
मित्रांनो, या इंजिनियर रशीदला जर शपथविधीमध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्याला दिल्लीच्या एखाद्या कोर्टामध्ये अपील करावं लागेल. आणि मीडिया रिपोर्टनुसार इंजिनियर रशीदने अपील केली सुद्धा आहे, पण याचा अजून निकाल लागला नाही आहे. आणि ह्याच तांत्रिक गोष्टीमुळे या दोन्ही खासदारांना या शपथविधीमध्ये सहभागी होता येत नाही.